या लेसन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की जर दिलेल्या इव्हन डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 2 आणि 6 जर असतील तेव्हा ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची. ऑफकोर्स आपण पाहिलेलं आहे की जर दिलेल्या इव्हन डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 2 आणि 6 असतील तर आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. तर त्या निगेटिव्ह ऑस्क्युलेटर सोबत डिव्हिडंड वरती निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल घ्यायचंय. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? फर्स्ट एक्झाम्पल 38,364 divided by 92. 38,364 divided by 92. डिवायझर काय आहे? दिलेला डिवायझर काय आहे? 92. युनिट्स प्लेस डिजिट आहे 2, त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करणार निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? डिवायझर मधून 2 सबट्रॅक्ट करतो, म्हणजे 92 मायनस 2 90. 90 मधला जो 0 आहे तो निग्लेक्ट करा आणि 9 कन्सिडर करा. 9 विचारात घ्या. हा जो 9 आहे तो आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी? दिलेला डिवायझर 92 साठी, इव्हन डिवायझर 92 साठी. तर आता ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची? निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस मध्ये आपण 2 प्रॉडक्ट्स ऍड केले होते, यावेळेला सबट्रॅक्ट करायचे. बस हाच एक फरक आहे, बाकी कुठलाही फरक नाही. तर सुरुवातीला आपण डिव्हिडंड प्रॉपरली लिहून घेऊ. 38,364 हा दिलेला डिव्हिडंड आहे. 38,364. स्टेप नंबर 1 मध्ये या डिव्हिडंड वरती ऑस्क्युलेशन प्रोसेस अप्लाय करून आपण कॅल्क्युलेट करणार ऑस्क्युलेशन रिझल्ट. तर यामधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे? 4. आणि पेनल्टिमेट डिजिट्स कुठले आहेत? 3836, म्हणजे 3836 हा पेनल्टिमेट नंबर आहे. तर यावरती अप्लाय करूया आपण कुठलं सूत्र? सोपान्त्यद्वयमन्त्यम. अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे हा जो पेनल्टिमेट नंबर आहे याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 3836 इंटू 2 मायनस निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 9 इंटू अल्टिमेट डिजिट 4. सॉल्व करूया याला. 2 6 जा 12, राईट टू कॅरी 1. 2 3 जा 6 प्लस 1 7. 2 8 जा 16, राईट 6 कॅरी 1. 2 3 जा 6 प्लस 1 7. 7672 हा प्रोडक्ट आहे. मायनस 9 4 जा 36, विच इज इक्वल टू 12 मायनस 6 6, 7 मायनस 4 3, 6 जसेच्या तसे आणि 7 जसाच्या तसा. 7636 हा आहे पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया आपण. दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करायला आपल्याला विचारात घ्यावा लागेल पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? अल्टिमेट डिजिट पहिल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला 6 आणि पेनल्टिमेट डिजिट्स कुठले आहेत? 7 6 आणि 3, म्हणजे 763 ट्वाइस द पेनल्टिमेट multiplied by 2 minus negative osculator 9 into ultimate digit 6, which is equal to 2 3s are 6, 2 6s are 12, right to carry 1, 2 7s are 14 plus 1 15, minus 9 6s are 54, which is equal to आता 1526 minus 54 किती? करूया आपण. 6 minus 4 2, 12 minus 5 7, 5 minus 1 4 आणि 1 as it is. 1472 हा आहे दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता तिसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट, थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे? 2 आणि पेनल्टिमेट कुठला आहे? 147. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 147 इंटू 2 प्लस निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 9 इंटू अल्टिमेट डिजिट 2. which is equal to 2 7s are 14, right 4 carry 1,
2 4 जा 8 प्लस 1 9, 2 1 जा 2. आय एम सॉरी, इथे मायनस आहे, मायनस करायचं आहे, प्लस नाही आहे. ओके, सो 9 2 जा 18, 294 minus 18, which is equal to 14 minus 8, 6, carry 1, 9 minus 2, 7, आणि 2 as it is, म्हणजे 276 आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. बरोबर. आता फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी आपल्याला विचारात घ्यावा लागणार थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. अल्टिमेट डिजिट आहे 6 आणि पेनल्टिमेट डिजिट्स आहे 2 and 7, म्हणजे 27. सो ट्वाइस द पेनल्टिमेट, 27 into 2 minus ऑस्क्युलेटर, निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 9 into ultimate digit 6, which is equal to 27 2 जा 54 minus 9 6 जा 54, 54 minus 54 0. yes, हा आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट, शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 0. याचा अर्थ असा की हा जो डिव्हिडंड आहे 38,364 हा दिलेला नंबर, दिलेला डिवायझर 92 नी डिव्हिजिबल आहे. कारण या लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्टला, हा जो लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे याला आपण रीड कसं करतो किंवा याला पाहून आपण कन्क्लुजन वरती कसं येतो. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये जर का गिवन डिवायझर इतकी व्हॅल्यू असेल, नाहीतर मग त्याचा मल्टिपल असेल, नाहीतर मग 0 असेल, या 3 पॉसिबल नंबर्स पैकी कुठलाही एक नंबर जर ॲज अ लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट असेल तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेल्या नंबरने डिव्हिजिबिलिटी ही कन्फर्म होते. म्हणजे दिलेला नंबरने डिव्हिजिबल आहे, परफेक्टली डिव्हिजिबल आहे. तर या पद्धतीने आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करतो. फरक फक्त एकच आहे की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये आपण ऍड केलेलं होतं, या ठिकाणी आपण मायनस करतो, सबट्रॅक्ट करतो. ओके, सो मित्रांनो, हे ऑस्क्युलेशन प्रोसेस तुम्ही लिहून घ्या, हे उदाहरण पण लिहा आणि या सगळ्या स्टेप्स लिहा. फर्स्ट अँड सेकंड स्टेप, थर्ड अँड फोर्थ स्टेप, हे सगळे लिहून घ्या. डिवायझर 92 पासून आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट केला हे सुद्धा लिहून घ्या. ओके, दुसरं एक्झाम्पल काय आहे? दुसरं एक्झाम्पल 2546 डिवायडेड बाय 42. गिवन डिवायझर आहे 42. ओके, या 42 नी दिलेला नंबर 2546 हा डिव्हिजिबल आहे का हे चेक करायचं आहे, हे कन्फर्म करायचं आहे. बरोबर. तर दिलेला डिवायझर काय आहे? 42. युनिट्स प्लेस मध्ये 2 आहे, म्हणजे आपण कॅल्क्युलेट करणार निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. सो 42 minus 2 is equal to 40. 0 निग्लेक्ट करा आणि 4 विचारात घ्या, कन्सिडर करा. हा जो 4 आहे तो आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला डिवायझर 42 साठी. तर आता आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेसला सुरुवात करूया. दिलेला डिव्हिडंड काय आहे तो प्रॉपरली लिहून घ्या. 2 5 4 and 6. स्टेप नंबर 1, या दिलेल्या डिव्हिडंड मध्ये अल्टिमेट डिजिट काय आहे? 6 आहे आणि पेनल्टिमेट डिजिट्स काय आहेत? 254 म्हणजे 254. सो ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 254 into 2 minus negative oscillator 4 into ultimate digit 6, which is equal to 2 4 जा 8, 2 5 जा 10, right 0 carry 1, 2 2 जा 4 plus 1 5 minus 4 6 जा 24. म्हणजे 508 minus 24 किती येतं उत्तर? 8 minus 4 4, 10 minus 2 8, carry 1, 5 minus 1 4. 484 हा आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट, पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता याचाच उपयोग करून दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया आपण. काय आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट? त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल पहिल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट आणि पेनल्टिमेट. पेनल्टिमेट आहे 48 आणि अल्टिमेट आहे 4. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 48 into 2 minus
negative oscillator 4 into ultimate digit 4 which is equal to 48 into 2 किती होतात 2 8 जा 16 2 4 जा 8 plus 1 9 म्हणजे 96 minus 4 4 जा 16 which is equal to 96 minus 16 80 80 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट 80 हा सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. आता तिसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट वास्तविक पाहता मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की दिलेला डिवायझर काय आहे 42 आहे. हा जो 42 आहे याचा 80 हा मल्टिपल आहे का नाही कारण 42 1 जा 42 आणि 42 2 जा 84 पेक्षा 80 हा लहान आहे त्यामुळे ऑफकोर्स हे तर काही शक्य नाही आहे. तरी पण तुमच्या जर अजूनही ही गोष्ट लक्षात आली नसेल तर आपण तिसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया. 80 मधला अल्टिमेट काय आहे 0 पेनल्टिमेट काय आहे 8 सो 8 into 2 minus 4 into 0 which is equal to 8 2 जा 16 minus 4 0 0 is equal to 16 आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट बरोबर 16 आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता मात्र इथे आपल्याला थांबायला हरकत नाही कारण आपण या स्टेपमध्ये आपण कन्क्लुजन वरती यायला हरकत नाही. 80 हा दिलेला जो डिवायझर आहे 42 याचा मल्टिपल नाही आणि हा जो 16 आहे हा दिलेला डिवायझर 42 पेक्षा बराच लहान आहे मात्र तो कुठल्याही प्रकारे सब मल्टिपल नाही. Therefore 2546 is not divisible by 42. Yes, is not divisible by 42. म्हणजे 42 नी हा जो दिलेला नंबर आहे 2546 याला निशेष भाग जात नाही. बरोबर. पुढले एक्झाम्पल पाहूया आपण. या तिन्ही स्टेप्स व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके. थर्ड एक्झाम्पल 1872 डिवायडेड बाय 36 1872 भागीला 36. आपल्याला डिव्हिजिबिलिटी चेक करायची आहे की 1872 ला या 36 चा निशेष भाग जातो की नाही. ओके. सो काय आहे डिवायझर 36 युनिट्स प्लेस डिजिट आहे 6 त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करणार निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. पण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट कुठला हवा असतो 2 त्यामुळे 36 ला तुम्ही मल्टिप्लाय करा 2 ने. 36 2 जा 72 72 minus 2 70 मधला जो 0 आहे तो निग्लेक्ट करा आणि 7 जसाच्या तसा लिहा. हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी 36 साठी. बरोबर 7 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 36 साठी गिवन डिवायझर इव्हन डिवायझर 36 साठी. आता या निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 7 ला घेऊन आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करूया. त्यापूर्वी आपण प्रॉपरली दिलेला डिव्हिडंड लिहून घेऊया 1872. तर फर्स्ट स्टेप काय आहे फर्स्ट स्टेप सोपांत्य द्वयमंत्यम. अल्टिमेट कुठला आहे 2 आहे आणि पेनल्टिमेट कुठला आहे 187 ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणून 187 into 2 minus negative oscillator 7 into 2 which is equal to 2 7s are 14 2 8s are 16 plus 1 17 2 1s are 2 plus 1 3 187 into 2 किती 374 minus 7 2s are 14 which is equal to आता 374 minus 14 4 minus 4 0 7 minus 1 6 आणि 3 as it is. 360 हा आहे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया. सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला काय आवश्यक आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला म्हणजे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट आणि पेनल्टिमेट. बरोबर. सो पेनल्टिमेट काय आहे 36 ट्वाइस द पेनल्टिमेट 36 into 2 minus negative oscillator 7 into ultimate 0 which is equal to 36 into 2 72 minus 7 into 0 0 which is equal to 72. 72 हा जो 72 आहे
तो आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. मित्रांनो लक्षात घ्या, हा जो 72 आहे त्याला पाहिल्यावर तुम्ही इथे थांबायला हरकत नाही, कारण हा जो 72 आहे तो काय आहे, दिलेला जो डिवायझर आहे 36 त्याचा 2 मल्टिपल आहे, त्याचा 2 मल्टिपल आहे. त्यामुळे तुम्ही इथे थांबायला हरकत नाही. तरी पण आपण असं समजू की तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही आहे. आपण पुढे तिसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया, चालेल? तर लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट कुठला 2 आणि पेनल्टिमेट कुठला 7. सो 7 into 2 minus 7 into ultimate digit 2, which is equal to 7 2 is 14 minus 7 2 is 14. 14 minus 14 0. Yes. आता हा जो 0 आहे तो लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट 0 आलेला आहे. याचा अर्थ असा की हा जो दिलेला डिव्हिडंड आहे तो परफेक्टली डिव्हिजिबल आहे दिलेल्या डिवायझर कडून. ओके, 1872 is perfectly divisible by 36. निशेष भाग जातो. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेला 72 हा ऑस्क्युलेशन रिझल्ट आला तेव्हा आपल्याला थांबायला काहीही हरकत नाही, कारण दिलेला जो डिवायझर आहे 36 त्याचा हा जो 72 आहे हा मल्टिपल आहे. त्यामुळे आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. आपण कन्क्लूड करू शकतो इथे की दिलेला जो नंबर आहे तो परफेक्टली डिव्हिजिबल आहे. या कन्क्लुजन पर्यंत आपण या 72 ला पोहोचू शकतो. बरोबर? पुढले एक्झाम्पल पाहूया. ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. डिवायझर 36 पासून 7 हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट केला हेही लिहून घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, 4984 divided by 56. 4984 divided by 56. काय आहे डिवायझर? 56. युनिट्स प्लेस डिजिट 6 आहे, त्यामुळे आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. पण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट हा 2 असावा लागतो. म्हणून या 56 ला तुम्ही 2 नी मल्टिप्लाय करा. किती येतं उत्तर? 2 6 जा 12, 2 5 जा 10 प्लस 1 11. 112 मायनस 2, 2 सबट्रॅक्ट करा म्हणजे 110. ठीक आहे, यापैकी 0 निग्लेक्ट करा आणि 11 कन्सिडर करा. 11 विचारात घ्या. हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला जो डिवायझर आहे 56 त्यासाठी. आता या निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 11 ला घेऊन आपण ऑस्क्युलेट करूया. ठीक आहे, निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस. सुरुवातीला हा जो डिव्हिडंड आहे तो प्रॉपरली लिहून घ्या. 4984. बरोबर. फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप आहे यावरती हा जो डिव्हिडंड आहे त्यावरती सोपांत्य द्वयमंत्यम या सूत्राचा प्रयोग करणं. कसा करतो आपण तो प्रयोग? अल्टिमेट डिजिट आणि पेनल्टिमेट डिजिट्स हे आपण पहिले ऑब्झर्व करतो, स्पॉट करतो. त्यानंतर आपण काय करतो? पेनल्टिमेट जो नंबर असतो त्याला 2 नी मल्टिप्लाय करतो. 498 into 2 मायनस हा जो अल्टिमेट डिजिट असतो त्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटरनी मल्टिप्लाय करतो म्हणजे 11 into 4 which is equal to. आता हे सगळे कॅल्क्युलेशन्स मेंटली. 2 8 जा 16, राईट 6 कॅरी 1, 2 9 जा 18 प्लस 1 19, राईट 9 कॅरी 1, 2 4 जा 8 प्लस 1 9 मायनस 11 4 जा 44. या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 6 मायनस 4 2, 9 मायनस 4 5 आणि 9 ॲज इट इज. 952 हा आहे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता कॅल्क्युलेट करूया आपण सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. पेनल्टिमेट नंबर कुठला आहे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला? 95 आणि अल्टिमेट डिजिट कुठला आहे? 2. सो ट्वाइस द पेनल्टिमेट मायनस 11 म्हणजे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर इंटू अल्टिमेट डिजिट 2 इज इक्वल टू 2 5 जा 10, 2 9 जा 18 प्लस 1 19, 190 minus 11 into 2 22 which is equal to 190 minus 22 किती? 190 minus 20 170 minus 2 168. 168 आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट.
आता थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया. थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट, या 168 मधला अल्टिमेट आहे 8 आणि पेनल्टिमेट आहे 16. सो ट्वाइस द पेनल्टिमेट, म्हणजे 16 into 2 minus negative osculator 11 into ultimate digit 8, which is equal to 16 2 जा 32 minus 11 8 जा 88, which is equal to, आता मोठी संख्या आहे 88 आणि लहान संख्या आहे 32, म्हणजे उत्तर हे निगेटिव्ह राहणार. सो 8 minus 2 6 आणि 8 minus 3 5, पण मायनस 56. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑस्क्युलेशन रिझल्ट आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो ऑस्क्युलेशन रिझल्ट मायनस असो की प्लस असो, म्हणजे निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, त्याचा फरक पडत नाही. आपल्या कन्क्लुजन वरती त्याचा फरक पडत नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोनपैकी कुठलाही असेल तरी आपल्या कन्क्लुजन वरती त्याचा फरक पडत नाही. डिव्हिजिबिलिटी कन्फर्म करण्यासाठी तुम्ही ही जी साइन आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे जी साइन आहे ती थोडंसं निग्लेक्ट करा. आता काय आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट, काय आहे 56, निगेटिव्ह 56, नो प्रॉब्लेम. ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे निगेटिव्ह 56. हा जो 56 आहे हा नथिंग बट व्हॅल्यू ऑफ डिवायझर, फक्त हा -1 मल्टिपल ऑफ डिवायझर आहे. म्हणजे या डिवायझरला जर का तुम्ही -1 नी मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं -56. त्यामुळे हा जो ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट 56, हा दिलेल्या डिवायझरचा मल्टिपल आहे. त्यामुळे या एक्झाम्पल मध्ये डिव्हिजिबिलिटी ही कन्फर्म होते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर दिलेला जो नंबर आहे डिव्हिडंड 4984 इज डिव्हिजिबल बाय गिवन डिवायझर 56. ओके, तर मित्रांनो ही अतिशय साधी आणि सोपी पद्धत वापरून तुम्ही नेगेटिव्ह डिवायझर्स साठी डिव्हिजिबिलिटी चेक करू शकता. मात्र एकच आहे, याची भरपूर प्रॅक्टिस असावी लागते. तर ती तुम्ही प्रॅक्टिस करा. कॅल्क्युलेटरच्या साह्याने वाटल्यास ते 2 नंबर्स घ्या आणि ही पद्धत सोपान्त्यद्वयमन्त्यम ही पद्धत वापरून डिव्हिजिबिलिटी चेक करा. ओके, सो पुढल्या लेसन मध्ये पुढला टॉपिक.